गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना. आज सकाळ सकाळ बघा तुम्हाला म्हणलं होतं तसं दिवस क्रमांक 2 आणि आपल्याला बघा सुट्टी. विषय काय या, आज फादर बरोबर जायचं या मका जी असते ना त्या मकाची पकड काढलेत या. ती पकड आणायला जायचे. मशीनला खायला सध्या तरी काहीच नाही आणि मग कुठं न्यायची म्हणून मग ते पकड आणायला जायचे. तर मी फादर आणि अमोल मासाळ असं तिघंजण जाणार आहे. तर चला आवरू. इकडं मदरनी चहा वगैरे केला आहे बघा. मला चहा बी प्यायचा आणि निघायचं. तर चला जाऊया आणि कामधाम करूया. एकतर काल नुसतं ती खोऱ्यांनी माती ओढून 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 आज हात गायला आल्यात, पण कुणाला सांगायचं. त्याच्यापेक्षा आपलं चला जाऊ मस्त कामधाम करू. सवय लावतो. अरे बसणारच आहे पण कडनी सांडू नाही बाकी काय. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही डिग भरायला चालू केला. एक डिग ऑलरेडी ह्यात भरून लोड केलाय आणि दुसरा डिग भरायला चालू केलाय बघा. एक 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 असंच भरतोय तळवटावर आणि तळवट डायरेक्ट आत देतोय. ही आतमध्ये घेतोय बघा. कमीत कमी अजून एवढा एक डिग त्यात बसेल असा त्याचा अंदाज आहे. एवढा एक डिग बसू आणि घराकडे जाऊ. तर अशा पद्धतीने मित्रांनो सगळं भरून झाले बघा. इकडं डायरेक्ट पॅक करून घेतले तळवटाने, जेणेकरून पूर्ण आता पुढच्या बाजून थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित होतंय. अजून काहीच नाही, एवढं सगळं काम झालं. इथनं पुढं पण घरी जाऊन ही सगळं खाली करायचं आहे. तर चला आता अण्णा घेईल बघा ट्रॅक्टर, मीन पप्पा गाडीव घरी जाऊ मस्तपैकी खाली करू. चला घरी. तर अशा पद्धतीने मित्रांनो सगळे आता घरी चालू आहे बघा. मस्तपैकी घरी जाणार. ट्रॅक्टर पण गेल्यानंतर खाली करायचा आहे. तर चला जाऊ घरी. तर बघा मित्रांनो मस्तपैकी आलो. सगळे तिकडे ट्रॅक्टर लावला, खाली पण करून टाकलं सगळं आणि शर्टांना एक मस्तपैकी बाबळीचा फांटा बी आणला. तर आता काय झाले, सोनू मासाचा फोन आला होता की खाली जाऊन कॉक बंद कर म्हणजे पाणी तिकडे जाईल. तर आता चाललो आहे आपण कॉक बंद करायला. कॉक बंद करू. आंघोळ बिंघोळ केली, जस्ट सगळंच काम उरकून घेतले. आता इथनं पुढं 2 कामं राहिले. ते एकतर नक्की बागत जायचं का सोनू मासाच्या जागेवर दाऱ्यावर थांबायचं काय समजा नाही. दोन्हीपैकी कोणतं तरी काम करावंच लागेल. एकतर दाऱ्यावर तरी थांबावं लागेल, नाही तर बागत तरी जावं लागेल. चला बघू आगे आगे देखो आहे. त्यासाठी बघत राहा, त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. चला तर आता कोक बंद करू. तर बघा मित्रांनो मस्तपैकी खायला वगैरे घेऊन आलो बघा गुरांसाठी. आणि गुरांसाठी खायला, गुरांसाठी म्हणजे इथं फक्त म्हशीत पप्पांच्या आणि तिकडं अमोल मासाळ अण्णा त्याची गुरं आहेत साधी. तर त्या गुरांसाठी आणि इथल्या म्हशींसाठी भरपूर सारं मकाचं जी काय पकड असतात ती पकड घेऊन आलो आहे बघा. आणि ती घेऊन आल्यानंतर सोनू मासाळ आज पण बागत गेला आहे. बाग चालू झाली आपली द्राक्षीची. तर उद्याचा दिवस माझा तिकडं असेल, तुम्हाला तिकडलं पण दाखवतो. आज काय करतोय, सगळं इकडं भुईमुग आहे बघा. सगळे भुईमुगाच्या शेताला आज पाणी देऊन घेतो या. आणि भुईमुगाच्या शेताला पाणी देऊन झाल्यानंतर इकडं मकाय पाठीमागं इकडल्या तुकड्यावर झालं की पलीकडल्या तुकड्यावर पाणी घेणार आहे आणि ती पण भिजवून काढणार आहे. सध्या ह्या साऱ्यावरती निम्यात पाणी चालू आहे आणि कुठक्यावर भिजला आपण बघून येऊ आणि मस्तपैकी दार आवळून घेऊ, दार देऊ. लय मित्रांनो अचानक कष्ट पडलं का नाही की लय बेकारी होती. कष्ट पडलं म्हणजे कसं असतंय, जीवनात ह्या गोष्टी कधी नाही कधी घडत असतात. त्याच्यामुळे मी जास्त काही विचार न करता रानातलं काम तर रानातलं काम करतोय बघा कंटिन्यू. आणि जीवनात वाईट दिवस काय असतात, चांगले दिवस काय असतात हे असली पण पाहिजे. तर कारण की त्याशिवाय जाणीव होत नाही काही गोष्टींची. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. साऱ्यावरती इतक्या पाणी आले बघा. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो.
मित्रांनो बघा, आज दिवसभराची कामं आवरून झाल्यानंतर ना आता म्हणलं की संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना म्हणलं ब्लॉगचा एंड करावं म्हणून बघा बाहेर आलतो. तर इकडे तुम्हाला सांगतो माझ्याबरोबर कोण आहे, माझ्याबरोबर ऋषी पण आहे. तर ऋषी आज मित्रांनो आलता माझ्याकडे भरपूर दिवसातून, त्याच्याने माझी गाठ झाली. म्हणला येतो आज गोट्यावरती तुझ्यापाशी राहिला. तर तो आला आहे माझ्याकडं. कसा वाटतोय मित्रांनो ब्लॉग आवडतोय का, ब्लॉग नाही आवडत कमेंट करून नक्की सांगा. आणि भरपूर दिवसातनं परत एकदा चालू केलं आहे ब्लॉग टाकायला. तर शक्यतो मित्रांनो ब्लॉगला सपोर्ट करा, कारण की नव्याने सुरुवात केल्यावरती तुमच्या सपोर्टची भरपूर गरज असते. आणि ज्या काळात मित्रांनो गरज आहे त्या काळात तुम्ही पाठीमागच्या वेळेस पण किंवा ह्याच्या आधी पण 100% साथ दिली आणि ह्यावेळेस पण द्याचाल ही 100% गॅरंटी. तर द्या साथ मित्रांनो. आणि बाकी काय राहिलं, उद्याच्याला मी दुसरीकडं त्या रानात पण जाणार आहे. तिकडं द्राक्षाची बाग चालू केली बघा. तर द्राक्षाच्या बागेत कसं काय चाललं आहे कसं काय नाही, जवळपास आज 2 गाड्या भरून गेल्यात द्राक्षाच्या आणि उद्या पण काय गाड्या भरतील. तर उद्या आपण तिकडं जाऊ. तिकडं काय काम असतंय काय नाही, किंवा कसं बागाची प्रोसेस असते, कशी बाग जाते, किती माल ठेवतात किती नाही, आणि किती मोजून कॅरेटात भरतात किंवा किती बॉक्सात भरतात, हे सगळं मी तुम्हाला उद्याच्याला दाखवणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला कोण नवीन आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसं वाटतंय कसं नाही मला नक्कीच सांगा, कारण की जास्त कमी ही सुरुवात ही नव्याने केलेली सुरुवात आहे, त्याच्यासाठीच सपोर्टची गरज आहे. बाकी मग सगळं आपलं आहे, सबस्क्रायबर वगैरे तर आहेतच. तर तेच सबस्क्रायबर शक्यतो साथ देतील असं वाटतंय. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.